नक्की शुभम, तुम्हाला मी थोडंसं थांबवते. मकरंद मुळे राजकीय विश्लेषक सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मुळे सर, आपण पाहतोय की अतिशय वेगवान घडामोडी सध्या राज्यामध्ये घडतात. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र ज्या पद्धतीने आपण शरद पवार यांचं वक्तव्य ऐकलं असेल त्यानुसार तुम्हाला काय वाटतंय, सध्या राज्यात काय घडतंय नेमकं? जय महाराष्ट्रावर या सगळ्या घटनाक्रमाची आपण काल परवा 2 दिवस चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेतच आपण हे म्हटलं होतं की अजितदादांच्या नंतर जो काही दुर्दैवी घटना घडलेली आहे ती स्वाभाविकपणे सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य होईल आणि त्यांच्याकडे नेतृत्व दिलं जाईल. तेच नेमकं झालेलं आहे. याचं कारण केवळ सहानुभूती किंवा घराणेशाही किंवा वारसा इथपर्यंत मर्यादित नाहीये. तर अजितदादानंतर जी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून निघणार नाही हे जरी खरं असलं तरी राष्ट्रवादी पक्षाला एकसंध ठेवणं आणि छगन भुजबळांसारखे ज्येष्ठ नेते किंवा प्रफुल्ल पटेल आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, असे सगळे ज्येष्ठ नेते आणि दुसरीकडे राष्ट्रवादीतले अजितदादांच्या बरोबर आपण राहिल्याने आपल्याला राजकीय भवितव्य आहे अशी खात्री असणारे तरुण नेते, या सगळ्यांना यांच्यातला समन्वय आता जर कोणी साधू शकतील तर त्या सुनेत्रा पवार निश्चितपणे साधू शकतील. ही सगळ्यांना खात्री पटलेली होती आणि त्यातूनच हे नाव पुढे आलेलं आहे. हे असं नाहीये की काही खूप घिसडगाई झाली आहे, सगळं अचानक. अतिशय जेवढा विवेक आणि संयम अशा निर्णयात बाळगायला लागतो, दुःखाचा डोंगर असताना सुद्धा, तो डोंगर असताना सुद्धा तो विवेक आणि संयम बाळगून ही निवड केलेली आहे आणि त्यामुळे राज्याला पहिल्यांदी एक महिला उपमुख्यमंत्रीपदी मिळालेली आहे आणि हे निश्चित आहे की ह्या एका निवडीमुळे काही संदर्भ बदलू शकतात आणि त्यात ते काय असे लगेच सगळे निर्णय खूप तातडीने होतात असं नाही, पण त्याची सुरुवात होण्याची ही प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेला थोडंसं पुढे नेणं आता गटनेतेपदी निवड करून केलेलं आहे. मुळे सर, खरं तर आता आपण पाहतो की विरोधक म्हणतात की अतिशय घाई केली या सगळ्या प्रक्रियेला आणि दुसरीकडे शरद पवार यांनी आज सकाळी म्हटलं की मला या सगळ्याची काही कल्पनाच नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? मी अगदी पहिल्या वेळी पण आपल्या वाहिनीवर असं म्हटलं होतं की कुठल्याही निष्कर्षाला घाईघाईने येऊ नये, जम्पिंग ऑन कन्क्लुजन आपण तातडीने करू नये. आता असं आहे की शरद पवारांनी एक मोठा पट राजकारणाचा बघितलाय. ते सर्वार्थाने ज्येष्ठ आहेत, त्यामुळे राजकीय निर्णय कशा प्रकारे घेतले जातात, एकीकडे असलेल्या भावना, अश्रू आणि दुसरीकडे असलेला व्यवहार आणि अपरियता यांची त्यांना पूर्ण माहिती आहे. त्यामुळे त्यांनी असं आता वक्तव्य का केलं आणि ह्याचीच चर्चा आपण केली होती. ज्या प्रकारचं विलिनीकरणाची चर्चा वेगाने सुरू झालेली आहे, विलिनीकरणाचं कोणीही स्वागत करेल, चांगलंच आहे सगळे एकत्र येत असतील तर, परंतु विलिनीकरणाची वेगाने होणारी चर्चा ही फक्त एका बाजूनी आहे आणि परत विलिनीकरणाची चर्चा करत असताना अजितदादांनी बाहेर पडण्याची भूमिका कोणत्या मुद्द्यांमुळे घेतली होती, त्या मुद्द्यांवर मात्र शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते काही भूमिका घेत नाहीये. ह्याच सगळ्याशी येऊन परत परत ते सगळं थांबतंय आणि त्या थांबण्याच्या प्रक्रियेतच सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे. विरोधी पक्षांनी भूमिका घेणं म्हणजे विरोधकांनी कदाचित विरोधी पक्ष म्हणून काही म्हणावं लागतं, काही भूमिका मांडत त्यातनं लागते, पण असं आहे की शेवटी एक अपरियता आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की तामिळनाडूतला प्रकार बघा काय झालं होतं जयललितांच्या बाबतीत आणि नंतर काय तिकडे झालं होतं रामचंद्रन गेल्यानंतर. त्यामुळे असं नाहीये की यातले काही हे असं अगदी अचानक सगळीकडे पहिल्यांदाच घडतंय. राजकीय संदर्भ आपल्या देशात याचे घडलेले आहेत. त्याच्या वेळच्या परिस्थितीनुसार काही निर्णय 1-2 दिवस पुढे मागे काही तातडीने घ्यायला लागलेले आहेत, पण निर्णय घ्यावे लागतात आणि व्यापक हिताचा, संघटनेचा आणि राजकारणाचाही विचार करावा लागतो. तो विचार करून निर्णय झालेला आहे. मुळे सर, तुम्ही आता बोलताना विलिनीकरणाचा मुद्दा काढलात. खरं तर विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या काही आमदारांना विचारलं तर ते म्हणाले की शरद पवार आणि अजित पवार यांची चर्चा झाली याची आम्हाला काही माहितीच नव्हती. पक्षाच्या फोरमवर अजित पवार यांनी कधीच हा मुद्दा ठेवला नाही असं काही वेळापूर्वी अनिल पाटील यांनी म्हटलं होतं. मी तोच मुद्दा मांडलाय की विलिनीकरणाची चर्चा जी अचानक वेगाने सुरू झालेली आहे ती काहीशी एकतर्फी आहे आणि कदाचित त्यावेळी अजितदादांनाही वाटलं असेल की नाही ठीक आहे आता म्हणजे असं आहे की हा मुद्दा का प्रकर्षाने सगळ्यांना वाटतोय, तर पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या मुळे असं अनेकांना वाटतंय की ते झालं असतं. कदाचित अजितदादा असते तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, आणखीन काही घटनाक्रम आहे, एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या काही निवडणुका आहेत, त्यात काही जणांची मुदत संपतीये, त्यामुळे वेगळ्या प्रकारचा विचार झाला असता. पण असा इतका मोठा निर्णय अजितदादांनी काही म्हणजे ठीक आहे, परत अशा पक्षात प्रादेशिक पक्षात निर्णय एक हातीच असतो आणि तो तसाच घ्यावा लागतो, पण इतकं आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना, जे सहकारी तिथून इथपर्यंत आलेले आहेत त्यांना अंधारात ठेवून अजितदादांनी हा निर्णय निश्चित घेतला नसता. समजा त्यांच्या मनात असतं तर काही जणांनी त्यांनी किमान सूतवाच तरी करून ठेवलं असतं. आत्ताची जी अजितदादा पवार यांच्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्या त्याच्यामुळेच
अतिशय संयमाने किंवा सावधगिरी नेण्याचं कारण असं आहे की पुरेशी चर्चा त्यावेळी पक्षात झालेली नसावी. मकरंद सर, आता उपमुख्यमंत्री पद तर सुनेत्र पवार यांना दिलं, मात्र आता महायुती अर्थ खातं त्यांना देईल का? हा काय आपसात बसून निर्णय करतील आणि जसं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणलेत की काही निर्णय हे एकदा त्यांचं राष्ट्रवादी पक्षाने एकदा निर्णय केला की त्यांना गटनेतेपदी निवडायचं आणि त्यांना शपथविधी त्यांचा झाला की काही निर्णय करावे लागतील, ते आपसात निर्णय करतील. आहे हे निश्चित आहे की राज्याच्या एक म्हणजे राजकारणातलं आणि एकूण राज्य कुठल्याही खात्यांमधलं अर्थ खातं महत्वाचं असतं, पण याचा अर्थ असा होत नाही की अन्य खाते काही बिनमहत्वाची नसतात. शेवटी मिळणाऱ्या खात्याचं कामकाज तुम्ही किती प्रभावीपणे करताय आणि त्यातून सर्वसामान्यांना कसा तुम्ही परिणामकारक न्याय देताय याच्यावरही यश अवलंबून असतं. त्यामुळे अर्थ खातं मिळेल का की अन्य काही खातं मिळेल, मुद्दा असा आहे की सुनेत्राताई पवार ज्यांच्याविषयी एक वक्तव्य आपणही सगळ्यांनी ऐकलं होतील की त्या असं नाहीये की त्यांना काही राजकीय पार्श्वभूमी नाही, त्यांनी जाणीवपूर्वक दीर्घकाळ ठरवलं की अजितदादा खूप सक्रिय असल्यामुळे आपण किती, आणि असं आहे ना की राजकारणातली सक्रियता ही तुम्ही किती वेळा लोकांना दिसताय एवढ्यावरच अवलंबून नसते, तुमचा एकूण व्यवहार काय आहे, तुम्ही कार्यकर्ते कसे सांभाळताय, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची जी नाती निर्माण होतात ते बंध कसे सांभाळताय याच्यावर असतं. एकूण त्यांच्या ज्या काही देहबोलीतनं जाणवते अतिशय दुःखी कष्ट आहेत, पण त्यातनं आता आपण धीराने उभं राहून हे सगळं चालवलं पाहिजे. जसं आपण आपलं घर कुटुंब संसार चालवला तसं आपल्यावर जबाबदारी, ही भावना निश्चित त्यांच्या मनात असणार. नक्कीच मुळे सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. तर आपण महत्वाची बातमी आपण पाहतोय, गटनेतेपदी आता सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे. सुनेत्रा पवारच आता पुण्याच्या नव्या पालकमंत्री होणार आहेत. बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत विधानभवनामध्ये महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये गटनेतेपदी एकत्रितपणे एकमतानं सुनेत्रा पवार यांची निवड झाली. पुण्याचं पालकमंत्रीपद सुद्धा आता सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे आणि त्यानंतर आता संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सध्या घडामोडी वेगानं घडतात असं आपण म्हणतो, मात्र ही एक राजकीय अपरिहार्यता आहे असं मुळे सरांनी काही वेळापूर्वी म्हटलं होतं. त्यामुळे राजकारण आणि पक्ष एकसंध ठेवण्यासाठी सध्या या प्रक्रिया वेगवान घडायलाच हव्यात असं देखील म्हटलं जात आहे. विधिमंडळामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची ही बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये गटनेतेपदाच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि एकमतानं हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे सुनेत्रा पवार आता या पक्षाच्या गटनेतेपदी आहेत आणि काही वेळातच म्हणजे